आज वर्ष 2024-25 साठीचं बजेट किंवा खरं सांगितलं तर व्होट ऑन अकाउंट्स अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं. सगळ्यात आधी आपण एक लक्षात घेऊ की गेल्या काही वर्षात जे सादर होणारं लोकसभेतलं अर्थसंकल्प आहे त्याचं स्वरूप हे भाषणाच्या दृष्टीने जास्त आहे. त्यामुळे प्रत्यक्ष खर्च किती झाला, किती खर्चाचं नियोजन केलेलं आहे, वेगवेगळ्या खात्यांना किती मिळणार आहे, पूर्वीच्या तुलनेत किती मिळाला, वेगवेगळ्या उत्पन्न जे आहे ते काय मार्गाने आलं वगैरे, हे जे सगळे ज्याला आपण असं म्हणू शकतो की या खर्चाचे आणि जमेचे तपशील आहेत ते आपल्याला भाषणात मिळत नाही. ते नंतर ज्या वेळेला वेबसाईटवर अपलोड केले जातात सविस्तर तेव्हाच कळतात. ते जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की 22-23 ला किती खर्च झाला, 23-24 ला किती नियोजित होता, त्यापैकी आतापर्यंत किती झालेलं आहे, आतापर्यंत झालंय त्याच्या आधारावर पुढचं नियोजन काय केलेलं आहे आणि 24-25चं नियोजन काय, हे सगळे संदर्भ, तपशील, आउटकम बजेट या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर उपलब्ध होतात. ह्याचा भाषणात सहसा फारसा उल्लेख नसतो. आता हे म्हटल्यावर आपण जे भाषण झालं त्याच्याकडे थोडं वळूया. बऱ्याच जणांना अशी अपेक्षा होती 2019च्या अनुभवावरनं की हे एक बजेट सादर करण्याची संधी आहे, तेव्हा व्होट ऑन अकाउंट्स न करता पूर्ण बजेट सादर केलं जाईल. मुळात व्होट ऑन अकाउंट्स बजेट हे काय असतं आपल्याला एव्हाना कळलं असेल की निवडणुका होईपर्यंत सरकारी खर्च चालवण्यासाठी जे सादर केलं जातं ते व्होट ऑन अकाउंट्स, आणि ह्या वेळेला अंतिमतः निवडणुका झाल्यावर जो पक्ष निवडून येईल तो पूर्ण वर्षाचं जे नियोजन करेल ते बजेट असेल, जे जुलैमध्ये मांडलं जाईल. तर मग आता जर व्होट ऑन अकाउंट्स मांडलं जात असेल तर त्याला खरोखरच खूप महत्व आहे का, तर नाही. पण मी मगाशी म्हटलं तसं 2019 मध्ये पूर्ण बजेटच त्या काळात मांडलं गेलेलं असल्यामुळे याही वर्षी तशी होईल अशी अपेक्षा बाळगली जात होती, पण तसं काही झालं नाही. या वर्षीच्या भाषणात अर्थमंत्र्यांचा जो फोकस होता तो जास्त मोठ्या प्रमाणात हा होता की गेल्या 10 वर्षात या सरकारने काय साध्य केलं आहे. त्या दृष्टीने त्यांनी अनेक वेगवेगळ्या योजना, त्याचे लाभार्थी, त्यातून झालेला फायदा याची भरपूर सारी आकडेवारी दिली, ज्याला आपण एका अर्थाने असं म्हणू शकतो की तो खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पाचा हिस्सा नाही, परंतु ते त्यांना त्यांच्या मनातले विचार आणि त्यांच्या सरकारची त्यांच्या दृष्टीने जी कामगिरी आहे ती मांडायची संधी होती, ती त्यांनी त्या ठिकाणी घेतली. उरलेला काही थोडासा वेळ जो अर्थसंकल्पाच्या सदृश्य होता किंवा जो पुढच्या वर्षात काय करायचं याच्याबद्दलचा होता, त्याच्यामध्ये अधिकांश वेळ हा जे यापूर्वी करत आलेला आहे ते चालू ठेवण्याचा होता. त्याच्यामध्ये काही खूप वेगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या असं दिसलं नाही. किंबहुना ज्याला पार्ट बी म्हटलं जातं, म्हणजे ज्याच्यात करांविषयीची टिप्पणी असते, तो तर अक्षरशः काही सेकंदात संपला आणि त्यात स्वतः अर्थमंत्री जसं म्हणाल्या की ह्या वर्षी आम्ही कुठल्याही स्वरूपाचा करांमधल्या कररचनेतला बदल, मग ते थेट प्रत्यक्ष कररचना असं म्हणजे इन्कम टॅक्स असेल, कस्टम्स असेल किंवा एक्साईज असेल, या सगळ्यामध्ये काहीही बदल आम्ही करत नाही आहोत हे त्यांनी त्यात स्पष्ट केलं. त्यामुळे पार्ट बी मध्ये तर काहीच नव्हतं. पार्ट ए मध्ये सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या उदाहरणार्थ पायाभूत सुविधा हा या सरकारचा गेली सतत कित्येक वर्ष केंद्रीभूत विषय राहिलेला आहे, तेव्हा त्याच्यामध्ये नव्याने त्यांनी अशी घोषित केलं की आपण 11.11% वाढ करतो. 10 लाख कोटीची होती नियोजन, त्याच्या 11,11,000 कोटीचं आहे. किंवा इतरही अशा वेगवेगळ्या ज्या यापूर्वी चालू असलेल्या योजना होत्या. एक उदाहरण द्यायचं झालं तर अल्पबचत गटातून लखपती झालेल्या, ज्यांना त्यांनी लखपती दीदी असं नाव दिलेलं आहे, तर त्या 1 करोड स्त्रिया झाल्या असं त्यांनी दावा केला आणि त्याचं उद्दिष्ट 2 करोडचं होतं, ते आता आपण 3 करोडवर नेतोय असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यात खूप काही अशा वेगळ्या गोष्टी होत्या असं नाही, याच स्वरूपाच्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या. आवर्जून दखल जर घ्यायची असेल तर माझ्या मते 2 गोष्टींची घ्यावी लागेल. एक तर असं की ग्रीन एनर्जी किंवा रिड्युसिंग कार्बन इमिशन, थोडक्यात ज्याला पर्यावरणाशी संबंधित विषय म्हणतो, कारण आता संपूर्ण जगाला असं दिसायला लागलेलं आहे की जगाचा विनाश जर टाळायचा असेल तर पर्यावरण महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या असं लक्षात येईल की ह्या भाषणामधला कितीतरी, म्हणजे माझ्या मते भारताच्या कुठल्याही अर्थमंत्र्यांनी कधी दिलेला नसेल एवढा वेळ सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंट, लो कार्बन एमिशन, ग्रीन एनर्जी या सगळ्या विषयाला आपल्या बोलण्यामध्ये अर्थमंत्र्यांनी दिला. प्रत्यक्ष कृतीत काय होतं हे आपल्याला पाहायचं, तर एक वेगळा मुद्दा असतो. त्यामुळे हे माझ्या मते एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सस्टेनेबिलिटी हा विषय किती महत्वाचा असू शकतो, किती महत्वाचा वाटू शकतो, आणि तो तर खरं तर निवडणुकीचा विषय नाही तरी सरकारला त्याला एवढा वेळ द्यावासा वाटतो. दुसरं असं की पुन्हा एकदा घोषणा म्हणून एक इंटरेस्टिंग घोषणा अशी होती की 1 लाख कोटीचा कॉर्पस त्या निर्माण करणार आहेत स्टार्टअपला अत्यल्प किंवा शून्य दरात भांडवल पुरवठा करण्यासाठी. ही सुद्धा एक अतिशय महत्वाची घोषणा आहे. पुन्हा एकदा त्या घोषणेचं अंमलबजावणीत काय रूपांतर होतं हे आपल्याला पाहावं लागेल, कारण यापूर्वी स्टार्टअप इंडिया आलं, मुद्रा आली, त्याची काय अंमलबजावणी झाली हा एक वेगळा विषय.
पण मला बरेचदा असं वाटतं की आपण असं आपण म्हणूया की आपण एका निर्णायक वळणावर आहोत. त्याचं कारण असं की सलग 2 टर्म्स हे सरकार होतं. बहुतेक सर्व राजकीय तज्ञांचं मत असं आहे की हे पुढचे किमान एक टर्म तरी नक्की, एक तरी म्हणजे 5 वर्षाचा एक कार्यकाळ तरी या सरकारला नक्की मिळेल. काही जण तर असंही म्हणतात की अजून 10, 15, 20 वर्ष सुद्धा ते राहू शकेल. कदाचित एवढं मोठं दूरचं भविष्य माहित नाही, पण किमान एक कार्यकाळ तरी या सरकारला नक्की मिळेल असं सध्या वाटतं आहे. या पार्श्वभूमीवर एक दृष्टिकोन या सरकारचा एकूण आर्थिक वित्तीय गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय राहिलेला आहे, काय असू शकतो, ह्या दृष्टीने जर आपण थोडासा ह्या निमित्ताने वोट ऑन अकाउंट्सच्या निमित्ताने विचार केला तर कदाचित मला असं वाटतं आजच्या दिवसाचं जे एकूण उत्सवीकरण आहे ते कुठेतरी थोडं सत्कारणी लागेल. गेली सतत 8 ते 10 वर्ष या सरकारचं एक आर्थिक नीती राहिलेली आहे, किंवा खास करून 2015-16 नंतरच्या काळामध्ये या सरकारने एक विशिष्ट नीतीचा अवलंब केलेला आहे. ही नीती ज्याला आपण टॉप डाऊन अप्रोच म्हणतो, म्हणजे वरून खाली पैसा न्यावा ह्या स्वरूपाची ही नीती आहे. या सरकारने सतत असा प्रयत्न केलेला आहे की या देशातला मोठा भांडवलदार, मोठा उद्योजक, मोठा उद्योग समूह हे बळकट होत जातील, ह्यांना फायदे होत जातील. आणि मी याच्यामध्ये कुठल्याही बेकायदेशीर फायद्यांविषयी किंवा कुठल्याही आरोपांविषयी बोलत नाही. मी एक आर्थिक नीती म्हणून सांगतोय. उदाहरणच एक द्यायचं तर जेव्हा एक मोठा महामार्ग बनतो तेव्हा सर्वात जास्त फायदा कोणाचा होतो, तर त्या मोठ्या कंपनीचा होतो की जिचा माल कालपर्यंत कोपऱ्यात पोचत नव्हता तो आता सहजपणे पोचू शकतो. आणि अशा अनेक उदाहरणं आपण देत जाऊ शकतो. किंवा मेट्रोचं नेटवर्क जेव्हा बनतं कोणाचा फायदा होतो, तर ज्यांना मेट्रोचे महागडी भाडी परवडतात त्यांनाच त्याच्यावरनं प्रवास करतात. सो माझा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे मोठे उद्योग समूह, मोठे उद्योजक, मोठा व्यवसाय ह्यांना पोषक वातावरण जेव्हा बनतं तेव्हा त्या वातावरणाचा फायदा ट्रिकल डाऊन इफेक्ट ज्याला म्हणतात तो झिरपत खालच्या स्तरापर्यंत जातो आणि त्यातून विकास होतो. अशा स्वरूपाची मांडणी ह्या सरकारची किंवा अशा स्वरूपाचं तत्वज्ञान या सरकारने स्वीकारलेलं आहे असं अनेक गोष्टींवर दिसतं. मग ते अत्यल्प दरामध्ये कर्ज पुरवठा असेल, मग ते IBC सारखं म्हणजे बँक्रप्सी कोड सारखा किंवा बँक्रप्सीच्या कायद्यासारखी योजना असेल, किंवा अशा असंख्य जीएसटीची संपूर्ण रचना जी असेल, जीएसटीच्या मागचं तंत्रज्ञान असेल, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीतनं तुम्हाला वारंवार असं लक्षात येतं की या सरकारचा अधिकाधिक भर हा मोठ्या उद्योजकांना पोषक असा आहे. आणि सरकारचं मी असं म्हणायला तयार आहे, कारण मी म्हटलं असं मला याच्यात कुठली भूमिका घेण्याची इच्छा नाहीये. मला जी सरकारची भूमिका आहे ती मांडायचा प्रयत्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं सरकारची अशी भूमिका आहे की जेव्हा अशा मोठ्या उद्योगांचा फायदा होईल तेव्हा आपोआप हा फायदा झिरपत खालच्या स्तरापर्यंत जाईल. आता तो खरोखर जातोय का नाही जात आहे हा वादाचा मुद्दा आहे, आणि हा निव्वळ आर्थिक नव्हे तर राजकीय वादाचा मुद्दा ऑब्व्हियसली होऊन जातो. सरकारच्या बाजूचे लोक म्हणतात जात आहे, विरुद्ध म्हणतात नाही. दोन्ही बाजूची लोक वेगवेगळी आकडेवारी देतात, दोन्ही बाजूची लोक एकमेकांच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करतात, आणि अशा स्वरूपाच्या भरपूर चर्चा किंवा वर्तमानपत्रातले लेख किंवा ब्लॉग्स किंवा लिखाण हे आपण वाचलं असेल, पाहिलं असेल. मला ते पुन्हा एकदा नव्याने सांगायची इच्छा नाही. पण माझं म्हणणं असं आहे की तसा फायदा जात असेल, आतापर्यंत गेला असेल किंवा नसेल, काही जरी असलं तरी मला असं वाटतं की ह्या वळणावर आल्यानंतर तरी जरी फायदा गेला असला तरी सुद्धा, आणि गेला नसेल तर निश्चितच, आपल्याला ह्या दृष्टिकोनात काही बदल करता येतो का ह्याच्यावरती थोडासा विचार होण्याची आवश्यकता आहे सरकारच्या बाजूनी. की आता आपण खालून वर जाणाऱ्या विकासाच्या दृष्टीने काही करू शकतो का. उदाहरणार्थ अधिकाधिक योजना सरकारी अशा असाव्यात का की ज्याच्यातनं थेट पैसा हा गोरगरिबाच्या हातात जाऊ शकेल. मग ती मनरेगा सारखी योजना असू शकते, किंवा सातत्याने जो हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस आहे, रस्ते, रेल्वे, बंदर, एअरपोर्ट्स, ह्याच्याऐवजी आरोग्य सेवा, शिक्षण, संस्कृती, खेळ ह्यासारख्या गोष्टींवर आपण फोकस देऊ शकतो का. शिक्षणाच्या मध्ये बऱ्याच गोष्टी आणू शकतो का. आज आपण सर्वजण पाहतो आहोत की शिक्षण आणि आरोग्य हे इतकं महाग झालेलं आहे या देशामध्ये की सर्वसामान्य माणसाला, अगदी मध्यमवर्गीयाला सुद्धा प्रसंगी ते पेलणं कठीण होऊन जातं. तेव्हा शिक्षण आणि आरोग्य यामध्ये खर्च जास्त होऊ शकतो का. संस्कृती, क्रीडा यासारख्या गोष्टींमध्ये खर्च जास्त होऊ शकतो का. थोडक्यात खालच्या स्तरावर, म्हणजे ही एक दुसरं तत्वज्ञान असं मांडलं जातं की खालच्या स्तरावर तुम्ही जर जास्त पैसा सोडाल तर त्यातनं जी मागणी वाढते त्यातून आपोआप मोठ्या उद्योजकांचाही फायदा होतो. तर अशा स्वरूपाची काही रचना होऊ शकते का, असा विचार या सरकारने करावा अशी वेळ येऊन ठेपलेली आहे. त्या दृष्टीने मी म्हटलं तसं मनरेगा असेल किंवा आयुष योजना, आयुष्मान भारत सारखी योजना असेल. आता असं दिसतंय की सरकारमधली जी दुसऱ्या क्रमांकाची शक्तिशाली व्यक्ती आहे तिने सहकार खातं स्वतःकडे घेतलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं कदाचित कोऑपरेटिव्ह असतील ह्यासारख्या गोष्टीवर निवडणुकीनंतर
असं आपण धरून चालू, हेच सरकार परत येईल. आणि त्यावेळेला तर ह्यासारख्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित जर त्यांनी केलं तर मला असं वाटतं की आधीचा असलेला आणि आताचा अशा दोन्ही दृष्टिकोनांच्या मिलापातून कदाचित काही प्रगती किंवा काही विकास होणं हे संभाव्य असू शकेल. तसं व्हावं अशा मी शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं आपण परत एकदा आपल्याला भेटायला लागेल ज्यावेळेला निवडणूक होऊन जाईल आणि जेव्हा अंतिम बजेट मांडलं जाईल 1 जुलैला, तेव्हा आपण नक्की भेटू आणि त्यावेळेला त्यावेळेच्या तरतुदींवर चर्चा करू.